सो हॅलो अगेन. सगळ्यात पहिलं मी ॲक्च्युली सर समोर येतो, मी खूप नर्वस आहे. सो मी स्टटर केलं तर प्लीज माफ कर. सो आय वुड स्टार्ट की माझं एम-एस-टी-सीची जर्नी सुरू झाली जेव्हा मी थर्ड सेममध्ये होतो, सेकंड इयरमध्ये. सो मला क्लासबद्दल सगळ्यात आधी माझ्या बहिणीकडून कळालं, श्रद्धा. ती एम-एस-टी-सी 1ला होती. सो क्लास चा कंटेंट आणि किती टेक्निकली हेवी आहे, हे मला आयडिया होती सगळी. सो जस्ट तो क्लास सो एम-एस-टी-सी 4ला तिने मला इन्सिस्ट केलं, की क्लास लाव. पण क्लास म्हणजे 4 दिवस होता क्लास आणि 2.5-3 तास. सो त्याच्याबरोबर कॉलेजचं टेस्ट वगैरे मॅनेज करणं मी थोडं हेजिटंट होतो आधी. सो आय वॉज नॉट शुअर. पण तिने मला एकच प्रश्न विचारला. ती म्हटली, की "तुला कॉलेज सोडून दुसरं काही करायचं आहे का नाही कोर्सेस?" मी म्हटलं, "हो." ती म्हटली, "लावून टाक." सो मी लावला क्लास आणि सरांचं म्हणजे सरांना मी फर्स्ट टाईम इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं आणि तिथंच मी एकदम असं लाईक सरांचा असं फॅन झालो आणि नंतर मी एकदम असं वेट करत होतो, की जेव्हा क्लास केव्हा सुरू होईल. आणि क्लास जेव्हा सुरू झाला, तर फर्स्ट 30 लेक्चर्स सरांनी कोड नाही घेतला. फुल एक्सप्लेनेशन होतं आणि थिअरी होती आणि एकदम युजफुल एक्सप्लेनेशन जे कोड करायच्या आधी नेसेसरी असतं ते एक्सप्लेनेशन सरांनी दिलं. तर तेव्हाच मला कळालं, की क्लासची डेप्थ काय असणार आहे, की फर्स्ट 30 सेशन्समध्ये कोड नाही झाला, तर किती भारी असणार आणि किती डेप्थमध्ये सर आपल्या सगळ्या गोष्टी सांगणार. सो मला कॉलेजमध्ये सी लँग्वेज होती, पण ती फक्त लाइक स्ट्रक्चर्स पर्यंतच होतं. सो जास्त काही नॉलेज नव्हतंच सी लँग्वेजचं. आणि नंतर जसं कोड सर घेत गेले आणि इट वॉज लाइक ईच लेक्चर एक डिस्कव्हरी सारखं होतं माझ्यासाठी. लाइक ईच ओपनिंग ईच लेयर ऑफ एन ऑनियन असं होतं. लाइक एकदम सगळं नवीनच होतं आणि आपण किती चुकीचं होतो आणि किती चुकीचे कॉन्सेप्ट्स आपल्या डोक्यात भरले गेले होते, ते सगळं कळत गेलं. आणि बरेचसे मिसिंग कॉन्सेप्ट लाइक जरी कॉलेजमधनं स्ट्रक्चर्स पर्यंत शिकवलं होतं, तरी त्याच्यात पण खूप काही मिसिंग गोष्टी होत्या. ते सरांनी कव्हर अप केल्या आणि येस दॅट वॉज द जर्नी. सो माझ्यासाठी तर आय एम एटर्नली ग्रेटफुल टू सर. सो जर क्लास मी लावला नसता तर आय डोंट नो मी काय केलं असतं. मे बी बाकीच्यांसारखंच पिअर प्रेशरमध्ये येऊन वेब डेव्ह किंवा काय मी केलं असतं. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू सर. आणि येस मला अजून शब्द सुचत नाही. सॉरी. सो थँक यू सर.